हा सिनेमा ज्यावेळेला संपतो त्याच्यानंतर मी लिटरली 1 तास म्हणजे विचारांमध्ये होते की ओके असं असं झालं. ओके, सो मंडळी, सिटी लाईट्स मराठी या आमच्या कुटुंबामध्ये ना जी मंडळी खूप सुरुवातीपासून आम्हाला जॉईन आहे त्या सगळ्यांना ठाऊक आहे की बाबा रे आम्ही ना आधी हिंदी सिनेमांचे सुद्धा रिव्ह्यूज द्यायचो, पण मग थोडासा कामाचा व्याप जास्त वाढल्यामुळे सध्या आपण फक्त मराठी सिनेमाचे रिव्ह्यूज देतोय. पण तुम्हा सगळ्यांच्या कॉमेंट्स आणि तुम्हा सगळ्यांचे DM मला मिळाले आणि त्याच्यामध्ये हा व्हिडिओ ॲक्च्युली वन ऑफ द मोस्ट हायली रिक्वेस्टेड व्हिडिओज पैकी एक असणार आहे, कारण का महाराजा हा सिनेमा बक्कळ पसंतीला उतरतोय सगळ्यांच्या. त्याच्यामुळे मला असं वाटतं की महाराजा या सिनेमाला जितकं जास्त प्रेम मिळतंय सगळीकडे, महिनाभरापूर्वीच तो ऑलरेडी थिएटर्समध्ये आला होता, पण कारण का माझ्या शहरात त्याचे शोजच नव्हते त्याच्यामुळे मी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. पण मग त्याच्यानंतर ज्यावेळेला तो आता नेटफ्लिक्सवरती आला 2-3 दिवसांपूर्वी, तेव्हा मी तो पाहिला आणि ट्रस्ट मी, कारण मी विजय सेतुपतीची खूप मोठी फॅन आहे आणि मला तो ॲज अन ॲक्टर म्हणून भयंकर आवडतो. त्याच्यामुळे या सिनेमाकडनं माझ्या खूप अपेक्षा होत्या आणि हा सिनेमा पूर्ण अपेक्षांना खरा उतरतो. आता नक्की हा सिनेमा काय आहे, कसा आहे, मी सगळं सांगणार आहे. सगळ्यात आधी या पूर्ण व्हिडिओमध्ये कुठल्याही प्रकारचे स्पॉयलर्स दिले जाणार नाही आहेत, त्याच्यामुळे तुम्ही आरामात हा व्हिडिओ बघा आणि याच्यानंतर तुम्ही महाराजा सिनेमा नक्कीच बघू शकता. सगळ्यात पहिली गोष्ट तर या सिनेमामध्ये कास्टिंगमध्ये फार इतर कोणाचे नावं मला चांगले ठाऊक नाही आहेत, कारण ऑफकोर्स आपण त्यांना जास्त ओळखत नाही. पण अनुराग कश्यप आणि विजय सेतुपती या दोघांनी ना एक असं एक्झाम्पल सेट केलंय, जर का NSD म्हणजे नॅशनल स्कूल्स ऑफ ड्रामा इथे जर का एक तुम्हाला असं एक्झाम्पल द्यायचं असेल ना की बेस्ट ॲक्टिंग, की अतिशय साध्या सरळ पद्धतीने ॲक्टिंग कशी करावी याचे जर का धडे देण्यासाठी कोणाचं एक्झाम्पल द्यायचं असेल तर विजय सेतुपतीचं एक्झाम्पल या सिनेमामार्फत नक्कीच एक बेंचमार्क सेट करणारं ठरणार आहे. या सिनेमामध्ये सगळ्यात महत्त्वाचे 2 पैलू आहेत. पहिलं म्हणजे विजय सेतुपतीची ॲक्टिंग आणि दुसरं म्हणजे डिरेक्टरचं स्क्रीन प्ले रचण्याची पद्धत. हा अख्खा सिनेमा ना तुम्हाला नॉन लिनियर जाणवतो, म्हणजे एकाच वेळेला ना 2 टाईमलाईनच्या गोष्टी सुरू आहेत आणि त्याच्यामुळे हा सिनेमा अत्यंत इंटेलिजंट लोकांसाठी बनला आहे असं मी म्हणेन. ऑफकोर्स ज्यांना खूप मास मसाला आणि एक साधी सोपी पद्धत पसंत असते, की साध्या साध्या पद्धतीने सरळ सरळ मार्गाने सांगितलेली स्टोरी ज्यांना बघण्याची सवय असते किंवा ज्यांना मसाला आवडतो त्यांना हा सिनेमा फारसा कदाचित नाही आवडू शकणार. पण ज्या माणसांना इंटेलिजंट वर्क आवडतं बघायला किंवा ज्यांना अत्यंत डोकं लावून सिनेमा ज्याने लिहिलाय असे सिनेमे बघायला आवडतात त्या लोकांना हा सिनेमा लय आवडणार आहे. मी इतकं यासाठी सांगते कारण हा सिनेमाचा जो स्क्रीन प्ले रचलाय ना तो इतका टाईट आहे की तुम्ही 1 सेकंद पण तुम्हाला इकडे तिकडे नजर नाही चुकवायची आणि तुम्हाला खूप बारकाईने सगळे धागेदोरे असे जुळवायचे असतात. आणि होय, हा तो सिनेमा आहे जिथे तुम्हाला लिटरली खूप जास्त एफर्ट्स घ्यावे लागणार आहेत हा सिनेमा समजून घेण्यासाठी. पुलिस भी इस केस को कब तक ओपन करके रखेगी? हा सिनेमा ज्यावेळेला संपतो त्याच्यानंतर मी लिटरली 1 तास म्हणजे विचारांमध्ये होते की ओके असं असं झालं आणि 1 तास मी डिस्टर्ब्ड होते. मी ऑनेस्टली तुम्हाला सांगते, कारण तुम्ही प्रेडिक्टच करू शकत नाही की पुढे काय होणार आहे आणि हीच या सिनेमाची खासियत आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तर या सिनेमाची स्टोरी मी तुम्हाला रफली एक सांगते. ऑफकोर्स स्पॉयलर्स नाही आहेत. तर एक माणूस येतो अत्यंत साध्या सरळ सॅलॉनमध्ये, तो एक हेअर स्टायलिस्ट आहे किंवा केस वगैरे कट करत असतो आणि तो एका पोलीस स्टेशनमध्ये येतो. त्याची एक कचऱ्याची डस्टबिन जी आहे म्हणजे ती चोरीला गेलेली आहे, त्याची एक FIR नोंदवायला येत असतो आणि त्याच्यामुळे त्याची FIR कोणीच नोंदवून घ्यायला तयार नाही, कारण का ऑफकोर्स हे खूप ड्रॅमॅटिक आहे की कचऱ्याचा डबा तुझा चोरीला गेला आणि त्याच्यासाठी आम्ही का तुझी FIR नोंदवू. आणि तर पोलिसांना कळतं की काहीतरी आहे बाबा, नुसतं एक साध्या कचऱ्याच्या डब्यासाठी इतके एफर्ट्स घेणार नाही, नक्की काहीतरी वेगळं आहे, त्या कचऱ्याच्या डब्यामधनं आपल्याला काहीतरी वेगळा फायदा मिळणार आहे. तर या गोष्टीसाठी पोलीस यंत्रणा सुद्धा तितक्याच जोमाने अगदी मागे लागते आणि त्यांना शेवटी जे काही कळतं तर ते लय तोडफोड आहे. आणि मला असं वाटतं की या पद्धतीचा सिनेमा बॉलिवूडकडनं अपेक्षितच नाही, बनूच शकत नाही, मी तुम्हाला सांगते. कारण त्या पद्धतीचं कॅलिबर, त्या पद्धतीचं विजन हे डिरेक्टर जे आहेत निथिन स्वामीनाथन, तर यांना जे हे दिसलंय ना विजन, तर ते मला नाही वाटत इतर कोणाला कधी कोणी इमॅजिन सुद्धा करू शकते. कारण का आपण इतकं जास्त त्या सिनेमात घुसलेलो असतो की आपल्याला काहीच मिस करायचं नाही आहे सिनेमातलं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट विजय सेतुपतीची ॲक्टिंग. मी 3 स्पेशल मोमेंट्स तुम्हाला आता सांगणार आहे. सगळ्यात पहिला मोमेंट जिथे विजय सेतुपती पोलीस स्टेशनमध्ये येतो आणि प्रत्येकाला सेम रिपिटेटिव्ह स्टोरी तो सांगतोय, पण प्रत्येक वेळेला तो पाण्याची अख्खी बॉटल पितोय आणि तो जो मोमेंट जो त्याने दाखवलाय चेहऱ्यावरती, त्याचे जे हावभाव आहेत म्हणजे एक्सप्रेशनलेस ॲक्टिंग ज्याला आपण म्हणतो, ती त्याने तिथे दाखवली आहे आणि कमालीची त्याने ॲक्टिंग केलेली आहे. आय कांट टेल यू. म्हणजे माझ्यासाठी ना विजय सेतुपती ऑलरेडी खूप मोठा स्टार आहे, पण आता या सिनेमानंतर ना अजून जास्त रिस्पेक्ट वाढली आहे त्या माणसासाठी. दुसरं महत्त्वाचं सीन असं आहे की जिथे शेवटी
म्हणजे क्लायमॅक्सच्या जस्ट 15 मिनिटे आधी विजय सेतुपतीला हे कळतं की तो माणूस जो अंधारातून चालत येतोय तो अनुराग कश्यप आहे. तर त्यावेळेला त्याच्या जे चेहऱ्यावरती त्याने तो धक्का बसल्यानंतरचं त्याचं जे पायाखालची जमीन हादरलेली असते ते जे त्याने एक्सप्रेशन्स दाखवलेत ना, बाप एक्सप्रेशन्स आहेत ते. आणि तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा सीन जिथे स्कूलवाला सीन आहे. आता एका बापाचं आपल्या मुलीवर प्रचंड प्रेम आहे हे डिरेक्टरने निव्वळ आणि निव्वळ 4 ते 4.5 मिनिटाच्या सीनमध्ये एक्सप्रेस केलंय. पण ते असं केलं की आपण त्यातनं कन्व्हिन्स होऊन जातो की हा बाप जगाच्या पाठीवर कोणाच्याही विरोधात जाऊ शकतो आपल्या मुलीसाठी आणि त्याचं इतकं प्रेम आहे त्याच्या मुलीवरती. सो हे फक्त 4 ते 4.5 मिनिटाच्या सीनमध्ये त्याने दाखवलंय. आणि अख्ख्या सिनेमाचा जे नॉन लिनियर फॉर्मॅट आहे तो मला प्रचंड आवडला. स्क्रीन प्ले रचण्याची पद्धत मी वारंवार तेच सांगते, पण हो, कारण ते खूप महत्त्वाचं आहे. आणि हा अख्खा सिनेमा मला इतका आवडलाय की मला खूप रिग्रेट होतंय की मी हा सिनेमा खऱ्या अर्थाने थिएटर्समध्ये जाऊन बघायला हवा होता. पण हरकत नाही. मला असं वाटतं की या सिनेमासाठी मी आयुष्यात पहिल्यांदा गेल्या इतक्या वर्षांपासून जेवढे मूवी रिव्ह्यूज करत आली आहे कुठच्याच सिनेमाला 5 आउट ऑफ 5 स्टार्स मी दिलेले नाही आहेत. पण या सिनेमाला मी 5 स्टार्स देते आउट ऑफ 5. हा सिनेमा मस्ट वॉच आहे. फक्त इतकंच काळजी घ्या की लहान मुलांसोबत तुम्ही बघू नका, कारण जे व्हायलन्स आहे तो खूप जास्त डिस्टर्ब करणारा आहे आणि कदाचित त्यांना अजून जास्त डिस्टर्ब करू शकतो. जैसे तेरा सर काटा है वैसे उसका भी काट दूंगा. पण जर तुम्हाला इंटेलिजंट सिनेमा बघायला आवडत असेल तर हा सिनेमा मस्ट वॉच आहे. आजच बघा हा व्हिडिओ बघितल्यानंतर. बाकी महाराजा हा सिनेमा तुम्हाला कसा वाटला ते मला कळवायला प्लीज विसरू नका. आणि असेच अजून कुठच्या सिनेमाचे रिव्ह्यूज तुम्हाला हवे तेही मला कॉमेंट सेक्शनमध्ये कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत प्लीज काळजी घ्या. अँड विजय सेतुपती, वी लव्ह यू मॅन. थँक्यू फॉर डिलिव्हरिंग सच अन अमेझिंग परफॉर्मन्स. आणि येस, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत प्लीज काळजी घ्या. पीस आउट.